Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. अहो बरोबर आहे ना. आता बहुतेकांना कळलेलं आहे तिथं व्यवहारच झालेला नाहीये ना. व्यवहार ती जागा विकताही येत नाही, घेताही येत नाही, त्याचा कागदच होत नाही. हे तर सिद्ध झाले सरकारची जागा आहे, त्याच्यामध्ये फसवणूक झालेली आहे. त्याच्याबद्दलची चौकशी होऊन काय फसवणूक झाली का, कुणी मुद्दाम केलंय का आणखीन काय केलंय ते त्या ठिकाणी होईल. त्याची जशी चौकशी झाली तसं जय जिनेंद्रच्या बाबतीमध्ये देखील तुम्हाला माहिती काय झालंय ते. जय जिनेंद्र आभारी आहे. माझ्यावर टीका केली. प्रत्येकाला संविधानाने बाबासाहेब आंबेडकरांनी अधिकार दिलेला आहे. त्या संदर्भामध्ये एक व्यक्ती कोणतरी घायवळ म्हणून आहे, ती परदेशात कशी गेली हो, त्याचा पण आपण बारकाईनं तपास करू ना. एक मिनिट, पण तेच मी सांगतोय ना. आणि मी गुन्हेगारीच्या संदर्भामध्ये मगाशी सांगितलेलं आहे, त्याच्यामध्ये पत्रकार मित्रांनो, माझ्या पक्षाचा जरी उद्याच्याला चुकला तर त्याच्यावर कारवाई करा असं सांगायला मी मागं पुढं बघत नाही. मी जाहीर भाषणात सांगतो की ज्यांना कॉन्ट्रॅक्ट घ्यायची त्यांनी कॉन्ट्रॅक्टर बना, आणि ज्यांना लोकप्रतिनिधी, नगरसेवक, नगरसेविका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये यायचं आहे त्यांनी तिथं ते कारभार करा, कारण त्याच्यातनं चांगलं काम आपल्याला करता येतं. माझं कालही तेच मत होतं, आजही आहे, उद्याही राहणार आहे. माझा आरोप नाही, मी आपल्या आठवण केली. जय जिनेंद्र म्हणलं की तुमच्या मनात काय येतं त्याला मी काय करू. मला कुणाचाही जय म्हणण्याचा अधिकार आहे, बाबासाहेबांनी दिलाय.